सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिनांक 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी राखी पौर्णिमा साजरी करण्यासाठी सर्व पंचांगकर्त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पौर्णिमा किती वाजता संपत आहे हे न पाहता, जसं आपण यूट्यूब येण्यापूर्वी राखी पौर्णिमा साजरी करत होतो, तशी पंचांगाने सांगितलेली आहे म्हणलं की आपण साजरी करायची आहे। कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका याबद्दल घ्यायच्या नाही आहेत किंवा भद्रा वगैरे काहीही पाहायच्या भानगडीतही पडायचं नाही आहे। हा मुहूर्त दिवसभर आहे, त्यामुळे कधीही आपण राखी बांधू शकतो। याबरोबर सत्यनारायणाची पूजा ही आपण आपल्या वेळेनुसार कधीही करू शकता। सत्यनारायणाचे पूजन करण्यासाठी विशेष वेळ वगैरे पाहायचा नाही आणि यासाठी सुद्धा राहुकाळ वगैरे कधीही पाहू नये। राहुकाळ कोणत्याही पूजेसाठी पाहू नका, कारण आपण पूजा ही देवतांची करतो आणि देवाच्या आधी ह्या सगळ्या नवग्रहाच्या अधिष्ठात्री देवता असतात। त्यामुळे आपण देवाच्या पूजेसाठी राहुकाळ पाहण्याची आवश्यकता नाहीये। ज्या काही विशेष पूजा असतात त्या पूजेचे विशेष मुहूर्त असतात, जसं मूर्तिस्थापना आहे किंवा वास्तुशांती आहे, मुंज आहे, या सगळ्यांचे विशेष मुहूर्त काढलेलेच असतात। तेव्हा राहुकाळ वगैरे याचा विचार नसतो। तिथी वार योग नक्षत्र करण योग ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानुसार हे मुहूर्त काढले जातात। तर राखी करण्याची पद्धत, तिचा मुहूर्त, राजाला बांधण्यासाठी करण्याची राखी, हा सगळा भाग वेगळा आहे। हा जनसामान्यांसाठी तो भाग नाही आहे। त्यामुळे जनसामान्य आपण जे आहोत ह्या आपण सर्वांनी फक्त कधी राखी बांधायला सांगितले एवढं पाहायचं, कोणत्या दिवशी। मग उद्याच्या दिवशी आहे तर उद्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी ही राखी पौर्णिमा साजरी करायची आहे। अशा प्रकारे आपण ही राखी पौर्णिमा साजरी करायची आहे। भावाला ऑप्शन करावं, राखी बांधावी, गोड काही खायला द्यावं आणि भावाने ओवाळणी द्यावी। ही आपली परंपरा रूढी जुन्या प्रकारे चालत आलेली आहे। या प्रकारे आपणही याचप्रमाणे साजरी करावी। दरवर्षी काही ना काहीतरी या राखी पौर्णिमेबद्दल पुन्हा कोणीतरी सांगत राहतं, याकडे लक्ष न देता पंचांग काय सांगते हे पाहावं आणि आपण राखी पौर्णिमा साजरी करावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।